हा व्हिडिओ त्या काकूंसाठी आहे, त्या ताईंसाठी आहे, त्या मावशींसाठी आहे। हा व्हिडिओ त्या मावशीसाठी नक्की शेअर करा की जी मावशी, जी काकू, ती ताई घराच्या बाहेर फिरायला निघत नाही, त्या काकूसाठी हा व्हिडिओ आहे। तर काकू तुमचं नाव सांगा काय आहे? माझं नाव श्वेता शर्मा। कुठून आलाय तुम्ही फिरायला? नाशिकचीच आहे। नाशिकच्याच आहे। बरं, कसं वाटतं इथलं वातावरण? एकदम बेस्ट, सगळ्यांनी यायला पाहिजे। यायला पाहिजे। घरामध्ये तरी स्वयंपाक करू करू दमतोय आपण, आठवड्यातून, महिन्यातून, 4 महिन्यातून फिरायला नक्की यायला पाहिजे की नाही काकू? हो, एकदम नक्की। तुमची मैत्रीण आली का सोबत फिरायला? माझी मैत्रीण का, माझी पूर्ण फॅमिली आहे। आणि आमचं वजन बघा किती आहे। हा काकू बघा किती म्हणजे हेल्थी आहेत। वय किती काकू तुमचं साधारण आता? वय 50 वर्ष। चालतं चालतं बोलू आपण, किती आहे? 50 वर्षाची आहे। 50 वर्षाच्या काकू आहे, तरी देखील हार मानत नाहीये। आणि आपण जर बघितलं, आपले जे मुलं असतात समजा 22, 25, 23 या वर्षात कोणी फिरायला निघत नाही, पण काकूचं अभिनंदन आपण करायला पाहिजे। घ्यावं देखील त्या बाहेर फिरायला येत आहेत। तर या तुमचं नाव काय? माझं नाव साहिल। साहिल, मम्मी का तुमच्या? अरे वा, खूप छान अभिनंदन, मम्मीला घेऊन आलाय तू फिरायला। तुम्ही पण सर्व घेऊन या, आपल्या फॅमिलीला घेऊन या मस्त। ओके ओके मित्रांनो, जे कोणी व्हिडिओ बघताय तर नक्की आपल्या फॅमिलीला सगळ्यांना फिरायला घेऊन येण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो। भेटूयात असंच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय। क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा जिल्हा आहे तो अहिल्यानगर आहे मित्रांनो। आणि भंडारदऱ्यामध्ये आलेलो आहोत आपण। तर नितीन जाधव, आपण कोणत्या ठिकाणी आलोय, कोणत्या स्पॉटला आलोय भंडारदऱ्यामध्ये? आपण रिव्हर्स वॉटरफॉल आणि संदन व्हॅली म्हणजेच अर्थात दरी। हा, तर कसं आहे आजचं वातावरण कसं आहे इथलं? एकदम बेस्ट हाँ, वातावरण लाइक कश्मीर, लाइक हेवन। हाँ। लाइक तो जो आप उड़ीसा से हो राज भैया, तो क्या बोलना चाहोगे आप हमारी महाराष्ट्र के बारे में? राज भैया आप... जास्त काय म्हणणार नाहीये, हाँ हाँ, मला फक्त एवढं बोलायचं आहे बरं की आपण आता हाँ वातावरणाची फील घेतोय। हाँ, मी मराठीमध्ये सांगतोय। खूप छान बोलताय तुम्ही राज भैया, ओडिसातून आले पण खूप छान बोलताय तुम्ही, खूप छान बोलण्याचा प्रयत्न करताय। तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर बाकी जिल्ह्यांपेक्षा हा जिल्हा आवडला की नाही? खूप आवडलं मला। आणि वातावरण कसं इथलं? चांगला। बाकी सर्व मित्रांना काय सांगाल तुम्ही इथं येण्यासाठी? बाकी मित्रांना काय सांगाल? घर बैठ के कुछ नहीं मिलता। हाँ, घुमो फिरो। मराठी में बोलो। हाँ, आणि घरी राहिलेल्या मित्रांना काय सांगाल रे पोरांनो? काय सांगायचं? हा, घरी कोण राहिलं आपल्यातलं? घरी कोण राहिलं? नितीन ट्रिप कॅन्सल केले आहे। हा, अभिनय बोलतो। ओके ओके। गौरव भाऊ, कसं वाटतंय तुला इकडं? एवढं भारी वाटतंय की मी सांगू शकत नाही तुम्हाला की नाही आता थोडंसं नाही थोडंसं सांग आता, जाऊ दे। भारी वातावरण आहे। हा हा, सगळं heaven आहे एकदम इथे एकदम। तुम्ही सगळे मित्र आवर्जून इथे या। घरी राहिलं तुम्ही खूप पस्तावणार आहे हे वातावरण पूर्ण miss आणि करणार. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असलं फिरण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या दरम्यानच या, कारण उन्हाळ्यात तिथं काही नसतं। ह्या दिवसामध्येच खूप सुंदर असं वातावरण असतं। तर मित्रांनो या आणि एन्जॉय करा, लाईफच्या प्रत्येक क्षणाचा एन्जॉय करा। हा आमचा राज भैया ओडिसामधून आलाय फिरायला इकडं, बरोबर ना राज भैया? येस ब्रो। आता मराठी चांगली शिकणार का? हो। ओके बॉस। कोण आहे आणखी पाठीमागं? राजू भाऊ, कसं वाटतंय राजू भाऊला? एकदम भारी। हा, कधी आला त्याच्या अगोदर इकडं? नाही, कधीच नव्हता आला। हा, आकाश भाई इकडे, आकाश इंगळे, कसं वाटतंय तुला? चक्क माझ्या मित्राने मला फोर्स करून आणले, खूप छान वाटतंय अच्छा मला. अच्छा अच्छा, तुझी मनाची इच्छा नव्हती की इकडे येण्याची? नाही तुला बळजबरी उचलून आणलंय गाडीमध्ये? हो. तर कसं वाटतंय मग आल्यावर इथं? छान आहे, खूप एन्जॉय केलं मी. ओके ओके। आजिम भैया काम या, आजिम भैया कसं वाटतंय आजिम भैयाला? आमचंच प्रेशर होतं यांना बळजबरी आणण्यात। माळी सरांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं होतं ना येण्यासाठी, तरी आम्ही आमच्या मनाचं दाखवलंय। ओके ओके, खूप छान। कोण राहिलं आणखी? आवी कुठे आहे? कसं वाटतंय आवी, तुला बरं वाटतंय ना? गेवराईपेक्षा वातावरण बरं आहे का इकडं? खूप छान आहे। आम्हाला सगळं चॉकलेट देण्यात आलेले आहे। चला तर मित्रांनो एन्जॉय एवढं करा। सांगायचं आहे, हा बोला। इकडे या, हा फिरा, हा, एन्जॉय करा। जीवन हे पुन्हा नाहीये, बरोबर? हा, पॉल्युशन मत करो। ओके, व्हेरी गुड। आल्याच्या नंतर मित्रांनो कॅरी बॅग, पिशवी, बाटल्या या ठिकाणी घाण करू नका। निसर्गाने नटलेला महाराष्ट्र आहे। निसर्गामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने भंडारदरा घडलेला आहे। चला मित्रांनो, भेटूयात असं वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।